मैं इसको तो ठोक देगा, उसके साथ में दत्ता को भी ठोकेगा। एक माणूस दुसऱ्या माणसाला धमकी देतोय, ती सुद्धा जीवे मारण्याची। ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भाजपचे नेते आहेत। बरं, हा भाजपचा नेता ज्या व्यक्तीला धमकी देतोय तो माणूस दुसऱ्या पक्षाचा नाहीये, तो माणूसही भाजपचाच नेता आहे। पण एक भाजपचा नेता दुसऱ्या भाजपच्या नेत्याला का धमकी देतोय, जाणून घेऊयात। मैं इसको तो ठोक देगा, उसके साथ में दत्ता को भी ठोकेगा। खुर्चीत बसलेले आहेत नरेंद्र जुराणी। जेथे ही घटना घडली ती जागा नरेंद्र जुराणी यांचं ऑफिस, आणि जी व्यक्ती शिवीगाळ करत आहे ती व्यक्ती म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव। भरत जाधव हे भाजपचे माजी नगरसेवक। नरेंद्र जुराणी हे आपल्या वडिलांसहित काही नागरिकांसोबत बसले होते, तेव्हा भरत जाधव तिथे आले आणि त्यांनी नरेंद्र जुराणी आणि भाजपचे माजी युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांना शिवीगाळ केली। इतकंच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली। उस टाइम उसके पहले मेरे को जब नवरात्रि था ना, उसके एक बार पहले बोला था, तभी बोला तुम्हारे पास कौन है, आज क्या तुम्हारे औकात है, ये वो। मैं तुमको बोलता हूँ ध्यान में रखना, मैं इसको तो ठोक देगा, उसके साथ में दत्ता को भी ठोकेगा। मैं खुद ठोकेगा, आगे पीछे दिखेगा। मेरी कितना कमाई है, तेरे को बोला ठोक दूंगा, नहीं ठोक क्या बोला, मैं क्या बोल रहा है, जिस दिन तुम दोनों साथ में रहेंगे तब ठोकूंगा। मैं क्या बोल रहा है, मैं क्या बोल रहा हूँ, नहीं तो नहीं ठोका ना। तेरे को बोला कि अभी भी तू पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर रहा, उसको जाके कर। मैं आपको सॉरी बोलता हूँ, वो तू उसके बलबूते उड़ रहे ना, उसको घडलेला संपूर्ण प्रकार जुराणी यांच्या ऑफिसमधल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, तो सुद्धा आवाजासकट। या प्रकरणी भाजप नेते दत्ता घंगाळी यांनी पोलीस स्थानकात भरत जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पण नेमका हा वाद कशामुळे झालाय हे अद्याप कळालेलं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।